जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहत आहे। या हरिपाठामधला 19वा अभंग सुरू आहे। या अभंगाच्या सुरुवातीला नामदेव महाराज भवाब्धी तारक रामकृष्ण नाव असा उल्लेख करतात। भगवंताचं नाम, भगवंताची उपासना आपल्याला या भवाच्या व्याधीतून पार करते असं त्यांचं सांगणं आहे। हा विषय विस्तृतपणे बघताना भव म्हणजे काय आणि त्याची व्याधी असणं म्हणजे काय हे दोन्हीही प्रकार आपण पाहिले। आपल्यामध्ये मुमुक्षुत्व असणं हे किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट झालं। आपण प्रपंचामध्ये आसक्त आहोत हे आधी आपलं आपण कबूल करणं गरजेचं आहे। तर त्या आसक्तीतून सुटण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचं नाव आहे। किंवा नामदेव महाराज म्हणतात तसं या भवसागरातून तरून जाण्याची भगवन नाम ही एक नाव आहे, होडी आहे। भव आणि भवाची व्याधी हा विषय बघत असताना आपण साधकाला इंद्रियजन्य अनुभव मृगजळाप्रमाणे कसा भासतो आणि मग त्यातून तो बाहेर पडण्याचा कसा विचार करतो हेही आपण बघितलं। याला नामदेव महाराज रोहिणीची माव असे शब्द वापरतात। आता आपण या अभंगाचा दुसरा चरण बघूया। नाम हे चिथोर, नाम हे चिथोर, वैकुंठी बिढार रामनामी। बिढार म्हणजे घर। इथे नामदेव महाराज म्हणतायत की भगवंताच्या नामाने वैकुंठामध्ये साधक घर करून राहतो। आता कालच्या निरूपणामध्ये सुरुवातीला विषय आलाय पहा की या अभंगाचं वैशिष्ट्य असं की दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये वैकुंठ हा शब्द आलेला आहे। वैकुंठ म्हणजे भगवंताचं राहण्याचं ठिकाण असं जरी असलं तरी वैकुंठ ही साधनेतील अवस्थाही आहे आणि साधकाचा मुक्कामही आहे। या दृष्टीनं आपण या चरणांचा अर्थ बघूया। अर्थातच नामदेव महाराज भगवंताच्या नामाची थोरवी गात या चरणाची सुरुवात करतात। त्यांनी ही थोरवी अशासाठी गायली कारण भगवंताचं नाम ही एकमेव गोष्ट अशी आहे जी आपल्याला या भवाब्धीतून किंवा भवसागरातून किंवा भवाच्या व्याधीतून पार करेल। म्हणून ते म्हणतात नाम हे चिथोर, नाम हे चिथोर। थोर म्हणण्यामागे त्यांचं म्हणणं असं आहे की ही साधना सर्वश्रेष्ठ आहे। भगवंताच्या स्वरूपामध्ये मिसळून जाणे, पर्यायानं आपलं आत्मस्वरूप आपण ओळखणे हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे। नाम हे चिथोर, नाम हे चिथोर, वैकुंठी बिढार रामनामी असं ते म्हणतात। भगवन नाम काय करतं तर जिथे वैकुंठ आहे किंवा जिथे परमात्म तत्व आहे तिथे साधकाला स्थिर करतं। आता हे परमात्म तत्व कुठे आहे? तसं पाहता परमात्मा तत्वरूपाने सर्वत्र आहे, अणुरेणूंमध्ये व्यापून आहे। या ब्रह्मांडामध्ये अशी एकही जागा नाही की जिथे परमात्मा नाही। पण गंमत काय झाली आहे पहा, आपण देहभावामध्ये अडकल्यामुळे आपण आपल्या देहाला मी असं समजलेलं आहे। आता तत्वदृष्ट्या खरं पाहता इथे परमात्माच आहे, मी म्हणून वेगळा असा कोणी नाही आहे। तोच परमात्मा सर्वत्र व्यापून आहे। पण आपल्याला तसा अनुभव येत नाही कारण मीपणानं माझ्या देहामध्ये मी अडकून आहे। म्हणजे जर कोणी मला विचारलं, अगदी झोपेत सुद्धा मला विचारलं की तू कुठे आहेस, तर मी माझ्या छातीवर हात घेऊन सांगतो मी इथे आहे। म्हणजे माझ्या देहालाच मी समजणे हा रोग आपल्या खूप खोल गेलेला आहे। आरशामध्ये आपलं दिसणारं रूप आणि तो म्हणजे आपला देह आणि तोच मी असा हा समज आपला झालेला आहे। समज म्हणण्यापेक्षा गैरसमज झालेला आहे। आता सर्वत्र नटून असलेला परमात्मा आपल्याला सर्वत्र अनुभवाला येत नाही असा आपला अनुभव आहे, कारण आपण या देहबुद्धीमध्ये आहे।
आपल्याला परकेपणा, मी तूपणा हा अनुभवाला येतो. मी म्हणून मी वेगळा झाल्यामुळे तू म्हणून तू वेगळा झालेला आहे. लक्ष देऊन ऐका. जर मीपणा नसेल तर तूपणा असण्याचंही काही कारण नाही. मी वेगळा झालो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला मी तू म्हणायला लागलो, असा हा सगळा घोळ झालेला आहे. हेच परमात्म तत्वाच्या बाबतीतही आपल्या देहबुद्धी सदृश घडलेलं आहे. म्हणजे खरं पाहता परमात्मा सर्वव्यापी आहे, तरी तो अमुक एका ठिकाणी आहे असं आपण म्हणायला लागलो. आता त्यासाठी कधी आपण मूर्ती केली तर कधी आपण समाधी केली आणि असं म्हणायला लागलो की भगवंत इथे आहे. आता हे एक प्रकारे योग्यही आहे आणि एक प्रकारे अयोग्यही आहे. म्हणजे असं पहा, नामदेव महाराज पांडुरंगाशी बोलायचे, त्याला भोजन भरवायचे, पण तो पांडुरंग त्यांना ज्या मूर्तीमध्ये प्रगट व्हायचा त्या मूर्तीतल्या पांडुरंगानंच त्यांना सांगितलं की माझं खरं स्वरूप याच्या पलीकडे आहे. ते जाणून घेण्यासाठी तू सद्गुरूंना शरण जा. म्हणजे सगुण उपासना करणारेच नामदेव महाराज नंतर निर्गुण ज्ञानाच्या दिशेने गेले आणि नंतर देव दगडामध्ये असत नाही, आपल्या अंतर्यामीच असतो अशा अर्थाचे अभंगही त्यांनी लिहिले. पण असं असलं तरी त्यांनी सगुण पूजेला खोटं ठरवलं नाही, सगुण पूजेचं महत्त्व कमी केलं नाही. गोंदवलेकर महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की आपलं खरं स्वरूप आपल्या देहाच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे आहे. याचा अर्थच काय? ते निर्गुण आहे. पण तेच गोंदवलेकर महाराज आपल्याला सगुणाची भक्ती करायलाही सांगतात. म्हणतात की राम आपल्या घरातीलच एक आहे, अशा प्रेमभावानं रामाशी बोला. तुमची सुखदुःख रामाला सांगा. रामाची पूजा करा, त्याचं तीर्थ प्या, अंगारा लावा. सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे, असं समर्थ रामदासही म्हणतात. पण नुसतं सगुणाच्या आधारानं निर्गुण पावता येतं एवढंच समर्थ रामदास सांगत नाहीत. ते पुढे म्हणतात सारासार विचारे संत संगे. संत संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं की सार काय आहे आणि असार काय आहे. सार आपलं आत्मस्वरूप आहे आणि असार सगळं जे काही इंद्रियांना अनुभवाला येतं, आपल्या मनाला अनुभवाला येतं, जे म्हणून काही त्रिगुणात्मक आहे ते सगळं असार आहे. आणि हे समजून घेण्यासाठी सगुणोपासनेच्या मार्गानं निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे, अशी परमार्थ साधना आहे. पण हे निर्गुण आत्मस्वरूप सद्गुरू कृपेशिवाय, संत संगतीशिवाय कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणून ते पहिल्यांदा बाहेर निर्माण केलं जातं. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की परमात्म तत्व आपल्या आतच आहे, पण आपल्याला ते ओळखता येत नाही, कारण आपण देहबुद्धीमध्ये आहे. मग त्याची खूण म्हणून आपण बाहेर काहीतरी निर्माण केलं. पण ते निर्माण केलं तरीसुद्धा आतल्या आत्मस्वरूपाला ओळखावं लागतं आणि त्यासाठी सद्गुरू लागतो. असा हा सगळा प्रकार आहे. म्हणून नामदेव महाराज इथे म्हणतायत वैकुंठी बिढार रामनामे. म्हणजे हे जे वैकुंठ आहे, हे जे परमात्म्याचं घर आहे, तिथे तूही घर करून राहा, पण हे फक्त नामाच्या योगानंच होणार आहे. याचा अर्थ असा की आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, असं आपलं झालेलं आहे. आपली योग्य जागा सद्गुरू आपल्याला दाखवतात. ते सगुण भक्ती सांगतील नाही असं नाही, भगवंताचं नाम ध्यान या उपासनाही ते सांगतील, पण मुख्यत्वे त्यांचा उद्देश हा आहे की हे करून तू तुझं आत्मस्वरूप ओळख, तुझ्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त हो. आणि ते खरं स्वरूप कुठे असेल तर ते वैकुंठी आहे आणि तिथे भगवंताच्या नामाने म्हणजेच रामनामाने पोहोचता येतं. हे परमार्थ मार्गातलं तथ्य आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात नाम हे चिथोर, नाम हे चिथोर, वैकुंठी बिढार रामनामे. आपण मागच्या म्हणजे 18व्या अभंगाच्या निरूपणात भगवंताच्या नामाचा
किंवा सद्गुरुचरणांचा विषय बघताना एक महत्त्वाची गोष्ट बघितली आणि ती म्हणजे आपल्या सुषुम्नेची गती. सुषुम्ना नाडी ही गुप्त नाडी आहे. इडा आणि पिंगळा या 2 नाड्या प्रगट आहेत. ध्यानामध्ये किंवा नामसाधनेमध्ये गुरुकृपेने जेव्हा साधकाचं चित्त आणि मन स्थिर होतं, गुरुकृपेने हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का. स्वप्रयत्नाने हे कदापिही होत नाही. सद्गुरूंची कृपा तिथे अत्यंत आवश्यक आहे, किंबहुना ती अनिवार्य आहे. त्या कृपेने जेव्हा मन आणि चित्त एकदम शांत आणि स्थिर होतं, निर्विचार होतं, तेव्हा इडा आणि पिंगला सूक्ष्म होतात, बंद होतात आणि मग जीवनाची, श्वासाची गती सुषुम्ना नाडीतून वाहायला लागते. ही जी सुषुम्ना नाडीतून गती वाहते, या गतीलाच काही संत रामनाम असं संबोधतात. ज्ञानेश्वर महाराज याच सुषुम्नेच्या गतीला पवन असं संबोधतात. हा विषय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे. हा पवन कसा आहे तर इथे मन आणि श्वासाची गती सुषुम्नेतून वाहत आहे. मन अत्यंत सूक्ष्म आहे, विचारांवरती नाही आहे आणि असं निर्विचार असलेलं मन श्वासांच्या माध्यमानं सुषुम्ना नाडीतून वाहते आणि हा पवन आहे. हेच खरं म्हणजे रामनाम आहे, जे साधनेमध्ये प्रत्ययाला येतं. अत्यंत सूक्ष्म अशी ही अवस्था आहे बरं का. हे रामनाम वैकुंठाकडे साधकाला घेऊन जातं, असा विषय नामदेव महाराज मांडतायत. आता 2ऱ्या चरणामध्ये वैकुंठी बिढार हा विषय बघताना भगवंताच्या अस्तित्वाच्या तिथेच आपलं घर व्हावं हाही विषय आपण बघितला. आणि आता हे अस्तित्व कुठे आहे आणि तिथे रामनाम कसं नेतं, हा विषय नामदेव महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगत आहेत. ते म्हणतात, राम हे निशाणी जपताची अढळ. आता राम हे निशाणी म्हणजे रामाची निशाणी म्हणजेच रामनाम हे आपण बघितलं आणि ते म्हणजे सुषुम्नेतून वाहणारा सूक्ष्म पवन. हा जो पवन आहे, या पवनाची जी येजा चालू आहे ती सुषुम्नेतली येजा म्हणजेच खरं पाहता माळ आहे आणि ती अढळ आहे, अखंडत्वानं आहे. ती जो जपतो किंवा जपतो म्हणजेच त्या माळेमध्ये, त्या सुषुम्नेतील पवनामध्ये जो अखंडपणे राहतो तो वैकुंठाला जातो, असं नामदेव महाराज म्हणतायत. राम हे निशाणी जपताची अढळ, वैकुंठ तात्काळ तया जीवा. आता दासराम महाराज या वैकुंठ शब्दाची फोड कशी करतात बघूया. ते या वैकुंठ शब्दाची फोड वय अधिक कुंठित होणे अशी करतात. म्हणजे वय ज्या ठिकाणी कुंठित होतं ती जागा म्हणजे वैकुंठ. आणि वय म्हणजे काय? वय म्हणजे आपल्या श्वासांची गती, इडा आणि पिंगळेची गती. ती कुंठित होते म्हणजेच जीवन सुषुम्नेतून वाहायला लागतं आणि सुषुम्नेतून वाहणारं जीवन म्हणजेच रामनाम हेही आपण बघितलं. अशा रामनामाच्या साधनेतून साधक वैकुंठ या अवस्थेपर्यंत पोहोचतो. म्हणजेच त्याचे श्वास अत्यंत सूक्ष्म होतात आणि जवळजवळ थांबतात. याच अवस्थेला ज्ञानेश्वर महाराज केवल कुंभक असा शब्द वापरतात. म्हणजे वैकुंठ, वय कुंठित होणे म्हणजेच श्वासांची गती सूक्ष्म होणे म्हणजेच केवल कुंभक अशी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मनाचा संपूर्ण लय होतो, मन उन्मन होतं आणि परमात्मतत्वाचा अनुभव येतो. आता परमात्मतत्वाचा अनुभव येतो म्हणजेच परमात्मा जिथे राहतो तिथे आपण पोहोचलो असा इथे अर्थ आहे. जसं की आपण आपल्या घरामध्ये असतो आणि कोणी आपल्याला भेटायला येत असेल तर या, मी घरी आहे असं आपण म्हणतो. ती व्यक्ती आपल्याला भेटून गेल्यावर म्हणते, घरी गेलो आणि अमुक अमुक व्यक्तीला भेटलो. म्हणजेच ती व्यक्ती जिथे राहते तिथे त्या व्यक्तीचा अनुभव आला, त्या व्यक्तीची भेट झाली. इथे काय घडलं? परमात्मा जिथे आहे त्या अवस्थेपर्यंत आपण केवल कुंभकाच्या मार्गानं गेलो आणि परमात्म स्वरूप झालो.
म्हणजेच परमात्म्याचा अनुभव आला, म्हणजेच त्याची भेट झाली, किंवा त्याच्या घरी म्हणजे वैकुंठी गेलो असा अर्थ आहे. परमात्मा ही काही स्थूल वस्तू नाही की अमुक ठिकाणी आहे आणि अमुक ठिकाणी नाही असं घडावं. तो सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे आणि साधक अशा अवस्थेमध्ये जातो ते मन उन्मन झाल्यानंतर, आणि ती अवस्था म्हणजेच वैकुंठ आहे. आणि अशा मार्गाने गेल्यानंतर तात्काळ ते जीवाला प्राप्त होतं असं नामदेव महाराज म्हणतात. राम हे निशाणी जपताची अढळ, वैकुंठ तात्काळ तया जीवा. हा विषय ऐकायला गहन वाटतो, पण लक्ष देऊन ऐकलं तर कळेल की हे तसं इतकं गहन नाही. संतांनी खरं पाहता सोपं करूनच सांगितलं आहे. गरज आहे ती आपण अंतर्मुख होण्याची, शांतपणे ध्यान नाम ही साधना करायची. ही जर साधना केली तरच वैकुंठ जोडेल असं नामदेव महाराज म्हणतात. नामा म्हणे वैकुंठ, नामेची जोडेल, अंती तुझं पावेल राम एक असं नामदेव महाराज म्हणतात. उपासनेने, नामाने, ध्यानाने वैकुंठ या अवस्थेपर्यंत परमात्मा जिथे आहे, किंबहुना परमात्मा जसा सर्वव्यापी आहे असं सर्वव्यापी जीवाला होता येतं. तुकाराम महाराजांची एक ओळ आठवा, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे काय म्हणतात तुकाराम महाराज? जसा परमात्मा आकाश स्वरूप आहे, निर्लेप आहे, सर्वत्र आहे, तसाच मी झालो असं ते म्हणतायत. हीच वैकुंठ अवस्था आहे. नामदेव महाराज म्हणतायत की ही अवस्था तुला प्राप्त होईल, पण त्यासाठी नामाला जोडलं पाहिजे, नामाची साधना केली पाहिजे, ध्यानाची साधना केली पाहिजे. अशी जर साधना केली तर अंती तुझं पावेल राम एक. या वैकुंठ अवस्थेमध्ये तू पोचलास की राम एक आहे असा अनुभव येईल. जीवरूपाने तू वेगळा नाहीस, तूच राम आहेस, आणि तो म्हणजे जो आत्मा आहे तोच तू आहेस याची प्रत्यक्ष अनुभूती येईल. मी आणि तू भेद तुझा नष्ट होईल आणि सर्वत्र रामरूप तुला अनुभवाला येईल. अट एकच आहे, गुरुपदिष्ठ साधना झाली पाहिजे, नाम जोडलं गेलं पाहिजे. नामा म्हणे वैकुंठ, नामेची जोडेल, अंती तुझं पावेल राम एक. असा हा या हरिपाठातील 19वा अभंग आहे. इथून पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.